हे बघा, माझ्या आयुष्यातला सर्वात मोठी अचीवमेंट ही मला बीड जिल्ह्यातल्या जनतेनं ज्या दिवशी त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर बसवलं, तो दिवस माझ्यासाठी आयुष्यातली मोठी अचीवमेंट होती. त्याचा रिटर्न्स म्हणून मी काही काम केलं पाहिजे तर बीड जिल्ह्यातलं मागासले पण दूर करण्यासाठी ज्या ज्या काही व्यवस्था केल्या पाहिजे ते करणं माझं काम आहे. त्या अनुषंगानं मी काम करतो. तर केंद्रामध्ये सरकार कुठल्या विचाराचं याच्यापेक्षा केंद्रातील म्हणजे माझा तरी एक अनुभव असा आला की लोकसभेचा सदस्य जो कुणी असेल त्याला स्वायत्त अधिकार आहे. त्याच्या अधिकारावर कुणी गदा आणत नाही. फक्त त्यांनी काम केलं पाहिजे. तो विरोधी पक्षाचा आहे, सध्या रुलिंग पार्टीचा आहे, असं इथं काही केंद्रात नाही. त्याच्यामुळं मी जी काही बऱ्याच दिवसापासून जो आमचा प्रलंबित असणारा रेल्वेचा प्रश्न माझ्या जन्मापासून म्हणजे 50 वर्षे चाललेला आणि 25 वर्षापूर्वी बीड नगर मार्ग मंजूर झालेला 2012ला काहीतरी तो मंजूर झाला 25 वर्षापूर्वी. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. 25 तेव्हापासून आत्तापर्यंत जी काही 4-5 वेळेस टर्म झाल्या खासदारकीच्या तेव्हापासून आत्तापर्यंत आणखी झाला नव्हता. 261 किलोमीटर लांबीचा तो मार्ग आहे. त्याच्यापैकी 99 किलोमीटर झाला असं रेल्वे बोर्डानं डिक्लेअर केलं होतं. मी निवडणूक ज्या दिवशी लागली त्यावेळेस मी निवडणुकीला उभारलो त्यावेळेस. पण तेव्हापासून मी निवडून आलो. निकाल माझा लागला 4 जूनला आणि मी त्याची बैठक घेतली 18 जूनला. 18 जूनपासून खऱ्या अर्थानं मी शपथसुद्धा घेतली नव्हती. पण तेव्हापासून माझा कार्यकाळ जसा चालू झाला तेव्हापासून आज तागायत मी जवळपास 99 किलोमीटरमध्ये 60 ते 65 किलोमीटर ॲडिशनल करून म्हणजे जो 261 पैकी 99 झाला होता म्हणजे 162 किलोमीटर राहिला होता. त्याच्यापैकी 60-62 किलोमीटर या 6 महिन्यात मी कंप्लीट केला. म्हणजे मी केलं म्हणण्यापेक्षा त्यांचं पर्च्युशन केलं आणि त्या लोकांकडून काम करून घेतलं आणि बीडला एकदाचं रेल्वेची चाचणी झाली. बीडला रेल्वे आलेली आहे आणि हे बीडला रेल्वे आल्याच्या नंतर तिथं आता रेल्वे कधी चालू करायची त्याच्यासाठी संदर्भात पण मी तिकडनं प्रस्ताव आलेला रेल्वे मिनिस्टर साहेबांची भेट घेऊन मी तो पण विषय लवकरात लवकर या सेशनला मार्गी लावणार आणि बीडवरनं माझं जे स्वप्न आहे की बीडवरनं रेल्वे सोडणार. मी पाडव्याच्या अगोदर रेल्वे कशी चालू करता येईल ही माझं स्वप्न आहे आणि मी नक्कीच मराठी वर्षाप्रमाणे नवीन वर्ष सुरू होते त्या दिवशी महाराष्ट्रीयन सणाप्रमाणे आपला गुढीपाडवा हा जो सण आहे तो आपल्या एक चांगला सण आहे किंवा मुहूर्तापैकी एक चांगलं मुहूर्त आहे आता आपण मानणाऱ्यापैकी. त्याच्या आत आपल्याला रेल्वे म्हणजे बीड टू नगर टू पुणे आणि बीड नगर पुणे मुंबई अशी चालू करता येईल का याचा प्रयत्न करतोय आणि झाली तर ते लवकरात लवकर चालू होईल असं मला वाटतं. ती आता अंबळनेरपर्यंत चालू आहे. विंगणवाडी झालं, राजुरी झालं, आता बीड झालं आहे आणि बीडच्या पुढचं सुद्धा काम अगदी फास्ट चालू आहे. येणाऱ्या मार्च एंडपर्यंत मला वडवणीपर्यंत न्यायचं होतं पण ते मला वाटतं वडवणीपर्यंत थोडं 1 महिना असं लेट होईल. मला येणाऱ्या काही जूनपर्यंत सिरसाळा जो आहे परळीत तिथं आणि पुढच्या म्हणजे 25 डिसेंबर 25पर्यंत मला ते कंप्लीट करायचं माझं स्वप्न आहे आणि 26 मार्चला म्हणजे पुढच्या वर्षी आणखी 1 वर्षात परळीहून ती रेल्वे चालू होईल असं माझं स्वप्न होतं आणि मी त्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर असतील ते अधिकारी असतील त्यांच्या बैठका घेतो त्याप्रमाणे कलेक्टर्स असतील कलेक्टरचे अधिकारी असतील या पद्धतीने काम करून घेतो आहे. ते जी आहे तो माझ्या कार्यकाळाच्या अगोदर ती सँक्शन झालेला मार्ग होता. मला पण माझी एक स्वप्न होतं की माझ्या काळात मी काय करू शकतोय तर माझ्या केज अंबाजोगाई हे 2 तालुक्याला रेल्वे कुठं चिटकून पण गेली नाही. धारूर तालुका पण त्याच्यात राहिलेला आहे. गेवराई तालुक्याला पण नाही आहे. कनेक्ट झालेला आष्टी आहे, शिरूर आहे, पाटोदा आहे आणि बीड आणि त्याच्यानंतर परळी आणि थोडाफार धारूर तालुक्याच्या आणि माजलगाव तालुक्याच्या बॉर्डर वडवणी आहे म्हणजे या जवळपास आहे पण धारूरचा वरचा पट्टा राहिलेला पण म्हणजे या केज गेवराई आणि अंबाजोगाईच्या पण एका टोकातून गेलेला घाटनांदूरून जातो थोडा पण गेवराई आणि आमचा केज हे 2 तालुके बीड जिल्ह्यातील रेल्वेपासून वंचित होते. त्याच्यामुळं मी एक प्रयत्न केला आणि रेल्वे बोर्डाचे जे चेअरमन आहेत त्यांच्याबरोबर मी मागच्या 2 बैठका केल्या. आजही त्यांच्याबरोबर बैठक केली आणि जी रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव यांच्यासमोर सुद्धा मी 2-4 बैठका केल्या आणि त्यांना एक सांगून दिलं की हा जर मार्ग मिसिंग लेन जे आहे जे जेणेकरून की आपल्याला साऊथ टू नॉर्थ जोडलं जाईल अशा पद्धतीचं म्हणजे सोलापूरहून उस्मानाबादपर्यंत मागच्या काळात धाराशिव जे आपण म्हणतो आता त्याला धाराशिवपर्यंत म्हणजे तो एडीसीपर्यंतचा मार्ग आहे. ऑलरेडी तो कंप्लीट झालेला त्याला मान्यता मागच्या 4-6 वर्षापूर्वीच मिळालेली आहे. त्याच्याप्रमाणे त्याचं काम पण चालू आहे.
इकडनं दानवे साहेब ज्यावेळेस रेल्वे मंत्री झाले त्यांनी ते पण जालन्यापर्यंत आणलेली. मग मधला जो मिसिंग लेंथ होती ती जवळपास इडशी, बीड आणि जालना अशी होती. पण आपल्याला प्रपोजल जालन्याला उलटं होतं म्हणून संभाजीनगर वाया धुळं जी प्रपोजल एक केलं होतं त्याच्यानुसारच आपण त्या प्रपोजलला मुवमेंट घेतली आणि त्याला मूव्ह केलं. आणि मूव्ह केल्याच्यानंतर आत्ता जवळपास आमचं 194 किलोमीटर काहीतरी ही आहे इडशी बीड टू संभाजीनगर धाराशिवच त्याला इडशी म्हणजे इडशीपासूनच आहे धाराशिव जरी वाटलं तरी ते एवढं. आणि 93 किलोमीटर पुढं जळगाव ह्याच्यापर्यंत 40गावपर्यंत असा हा मार्ग म्हणजे जेणेकरून आपल्याला जी साऊथहून येणारी गाडी आहे ती दौंड मार्गे नगर किंवा पुण्याला जायची, दौंड पुणे किंवा दौंड नगर आणि असं करून इकडे नॉर्थला सुटायची. ती जी 400 किलोमीटरचा वळसा घालून यावं लागायचं तो कमी होऊन हा जर रेल्वे मार्ग झाला तर काश्मीरपासून कन्याकुमारी आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सगळे पूर्ण देश या काळाची त्या काळाला झुटणार आहे. आणि एवढ्या मोठं हब या बीड जिल्ह्याला जंक्शन होणार आहे. बीड जिल्ह्याला दोन्ही रेल्वेचं जंक्शन होणार आहे. आणि दोन्ही रेल्वेचं जंक्शन झालं तर माझं भविष्यातलं जे स्वप्न आहे की बीड जिल्ह्याला इंडस्ट्रियल एरिया करायचा. ज्यावेळेस तुमचा 2 ट्रॅकवर बीड जिल्हा येतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमचं इंडस्ट्रियल वाढणार आणि इंडस्ट्रियल जी कोणी आहेत इंडस्ट्रियल ती बी याच्यात इन्व्हेस्टमेंट करायला तयार होतील आणि बीड जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री वाढेल. इंडस्ट्री वाढली म्हणजे इकॉनॉमिक वाढली म्हणजे माझ्या बीड जिल्ह्याची प्रगतीकडे वाटचाल झाली. आणि याचबरोबर जर महाराष्ट्र शासनानं जे वॉटर ग्रीड मागे केलं होतं आता नदीजोड प्रकल्पामध्ये देणार असं काहीतरी घोषणा प्रत्येक वेळेस करतात पण ती बजेटपुरती असते का काय पुढं झालं नाही. पण मला वाटतं की आम्ही त्याला प्रयत्न करू. अजितदादा आता पालकमंत्री त्यांनी जर थोडाफार आणखी पॉझिटिव्हिटी दाखवली तर बऱ्यापैकी आणखी ते सुद्धा होईल. आणि ही मी जी पहिल्या सेशनला जे बोललो होतो त्यावेळेस मला ट्रोल केलं माझ्या बीड जिल्ह्यातल्या काही माझ्या हितचिंतकांनी की बीडला मी बोललो होतो की एअरपोर्ट आणणार, एअरपोर्टवर मला बोलायची वेळ आली तर त्यावेळेस ते हसत होते. पण ज्यावेळेस मागच्या DPDCमध्ये दादानी त्याला प्रयोजन केलं अजित दादानी की ठीक आहे ओके आय एम ॲग्रीड मी त्यांनी मान्य म्हणले मला तू म्हणतो एअरपोर्ट तर ओके मी प्रश्न मांडला आणि त्यांनी ओके म्हणले. म्हणजे एअरपोर्ट होण्यासाठीचं सुद्धा तिथं साधन झालं. रेल्वेसाठीचं सुद्धा जी काय आहे ते तर अधिक ही जी सगळं ॲक्वेजिशन होईल जमिनीचं ह्याच्यासाठी. आणि आत्ता जी परिस्थिती झालेली आहे ती मला 8 दिवसापासून सगळे बोलत होती या पर मला काही येणं झालं मी सेशनला येतो म्हणून सांगितलेलं आणि काल मला जाता आलं नाही. आज मी ते लेटर मागून घेतलं सँक्शनचं जे आहे तो त्याच्यासाठी जी बजेट तरतूद या सेशनमध्ये या बजेट सेशनमध्ये त्याला तरतूद झालेली आहे. जवळपास 6 कोटी आपला धाराशिव इडशी बीड टू औरंगाबाद आणि पुढचं बीड जे आहे त्याला 2 कोटी अशी 8 कोटीची तरतूद आता त्याला झालेली आहे. म्हणजे ती अलाइनमेंट करण्याचे मी सर्वे करून त्याची अलाइनमेंट फिक्स करण्यासाठी नुसती बजेट तरतूदच नाही तर त्याच्यानंतर त्याला ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टरसुद्धा अलॉकेट झाला आहे. म्हणजे त्याचं काम प्रत्यक्षात आता 8-4 दिवसात चालू करणार आहे. मी जाऊन तिथं सगळं त्या कॉन्ट्रॅक्टरला अधिकाऱ्यांना बोलून प्रत्यक्ष त्याचं इनॉग्रेशन करून मी कार्यक्रम घेऊन ते डिक्लेअर करून करणार आहे. जिल्हा वेगवेगळ्या कारणासाठी येतोय आणि एकीकडे तुमचं हे काम कसं बघता म्हणजे एकीकडे दररोज वेगवेगळे महाराष्ट्राला पाहायला मिळतंय आणि एकीकडे तुमचं हे काम सुरू आहे. तुम्ही नक्की बीडमधले आहात का असा पण प्रश्न पडतो. हे बघा आम्ही जे कुणी लोकप्रतिनिधी असू त्यांना त्यांची सर्वांची जबाबदारी काय आहे सर्वांची जबाबदारी एक आहे की चांगल्या गोष्टीचं क्रेडिट घेतलंच पाहिजे आणि वाईट काय घडलं तर त्यालासुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे असं म्हणणारा मी आहे. कारण कार्यकर्ता म्हणून काम करताना कॉमन मॅन म्हणून काम करताना एखादी चांगली गोष्ट घेतली त्याचं आम्ही क्रेडिट लवकर घेतो आणि एखादी वाईट घटना घडली तर त्याचा आमचा संबंध नाही. तुम्ही असं करू नका एकूणेकावर ढकलतो. पण जे कुणी वाईट करतंय त्याला सजा झाली पाहिजे. जे कुणी चुकीचं वागतंय त्याच्यासाठी अन्याय जो करतो त्या अन्याय करणाऱ्याच्या विरुद्ध उठलं पाहिजे पेटून उठून त्याच्या विरोधात काम केलं पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. त्या पद्धतीने काम करायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. जे चांगले विषय ते करण्यासाठी तुम्हाला एवढा स्कोप आहे. याच्यानंतर मी आणखी बरेच विषय आहेत. मला रेल्वेच्या संदर्भातलेच आणखी जे 2-3 विषय होते ते मला रेल्वेचं बसस्टँडचा एक विषय होता की जुनं बसस्टँड एक ठिकाणी झालं बीडला पण काही परत का चेंजेस केले आता मला त्याच्यावर राजकारणावर जायचं नाही. पण काही जणांनी आणखी जवळपास 10-12 किलोमीटर दुसऱ्या साईडला रेल्वे स्टेशन घेतलं पण मी ते पण स्टेशन चालू करण्यासाठी सांगितलं आणि ते पण ॲग्री केलं. त्याच्यामुळे तेही रेल्वे होणार ही रेल्वे होणार तिन्ही रेल्वेच्या बाबतीत हे झालं. आणि राहिला विषय तुम्ही आता जी काही बीड जिल्ह्याच्या बाबतीत बोलताय त्याच्यामध्ये आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी ती पण असली पाहिजे की बीड जिल्ह्याला सुसंस्कृत जो जिल्हा आहे आमचा संतांचा जिल्हा आहे याच्यातलं सामाजिक सलोखा राखायचं जिम्मेदारी तुमची आमची सर्व
सर्वांची आहे. लोकप्रतिनिधी असतील, तुम्ही सर्व मीडियाचे लोक असाल किंवा समाजाची सर्वांची, आणि याच्यामध्ये प्रमुख भूमिका कोणी घेतली पाहिजे तर आम्ही घेतली पाहिजे लोकप्रतिनिधींनी. लोकप्रतिनिधी सुद्धा कोणी घेतली पाहिजे तर मंत्री महोदय असतील, पालकमंत्री असतील, यांनी सर्वांनी घेऊन एकत्रित बैठक घेतली पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. प्रकाश सोळंके आहे, आमदार आहे तुमच्या जिल्ह्यामधून. 40 लाख रुपये खर्चाची मर्यादा असते निवडणुकीला. त्यांनी म्हटलं की 10 ते 12 कोटी रुपये खर्चून निवडून आले. आता मला माहीत नाही, ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, त्याच्यामुळे त्यांना 10-12 कोटी खर्चायला जर एखाद्या वेळेस वेगळी मान्यता असेल तर मला माहीत नाही. आणि 10-12 कोटी कसे अधिकृत अनधिकृत ऑफिशियली अनऑफिशियली कसे बोलले, कसे आले, काय गेले, ते सगळा संशोधनाचा विषय. मी त्याच्यावर काही बोलावं, भाष्य करावं, ते सिनियर लीडर आहेत आणि खूप म्हणजे त्यांचं सगळ्या गोष्टी अभ्यासू पण आहेत, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काय बोलावं असं मला वाटत नाही. पण मला जेवढी माहिती असेल तेवढी मला वाटतं की 50 लाखाची काहीतरी मर्यादा, नियर अबाउट 40 लाखाची मर्यादा आपल्या आमदारकीला आहे, आणि मला लोकसेवेला 90 लाखाच्या जवळपास त्याची मर्यादा होती. ते सुद्धा पैसे तुमचे कुठून येतात त्याला सुद्धा काही रिझन्स आहेत. तुम्ही त्याला पक्षाने दिले का, तुमचे इंडिव्हिज्युअल असले तर तुमचे तेवढे सोर्सेस आहेत का, उत्पन्न आहे काय, हे सगळं त्याला परत इन्कम टॅक्सच्या नोटीस येतात. ह्या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि आपण सगळ्या गोष्टी म्हणजे नियमाप्रमाणे करायला पाहिजे असं मला वाटतंय. आता त्यांनी त्याचं स्टेटमेंट का केलं किंवा त्यांची माहिती त्यांच्याबरोबर असेल, त्याच्यामुळे त्याच्यावर उत्तर मी देणं काय देणार, त्याच्यामुळे मी त्याची तो विषय त्यांनाच विचारला पाहिजे. संतांच्या भूमीमध्ये एवढा पट्ट्यावधीचा खर्च होतोय, मग सामान्य माणूस निवडणूक लढवणं किती कठीण गेलेलं आहे, कारण आणि हे पैसे येतात कुठून? तुमचा प्रश्न अगदी सुंदर आहे, पण मला हा प्रश्न पडतोय की जो सामान्य माणूस म्हणून म्हणतो तर मी कॉमन मॅनच आहे ना, मी किती सामान्य आहे, मी सामान्यातून निवडून आलो ना. मग आता ह्या विषयात त्याला काही, आता खर्च माझा जो आला असेल तर मला वाटतं 50 लाखाच्या आत आहे, 60-50, मला आता करेक्ट आकडा नाही सांगता यायचा. म्हणजे मला तेवढे पैसे माझ्या पक्षाने दिलेले आहे आणि तेवढे मी खर्चले, त्याच्यामुळे मला रुपया माझ्या जेबमधले गेला नाही. 5,000 रुपये फक्त माझ्या खिशातले गेले. अण्णा, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला होता, त्याच्यानंतर काही बातचीत झाली आहे? नाही, आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचं माझं बोलणं बऱ्याच दिवसापासून नाही आहे, त्याच्यामुळं मला धनंजय मुंडे साहेबांच्या तब्येतीचं मी टी व्हीवरच बघतोय, त्याच्यामुळे माझं त्यांचं बोलणं नाही झालेलं. त्यांच्या तब्येतीच्या काळजी नाही, मला एवढं त्यांची काळजी, ज्या दिवशी संतोष अण्णा देशमुखांच्या कुटुंबाची काळजी त्यांना वाटली नाही, त्यावेळेस माझी त्यांची मैत्री होती, पण त्या मैत्रीची काळजी मी करायचं जरा कमी केलं. म्हणजे मला त्यांना जर सामाजिक समीकरणाचा सलोखा राखण्याच्या दृष्टीनं बीड जिल्ह्यातले पालकमंत्रीमधून, माजी पालकमंत्रीमधून एकदम वन ऑफ द बिगेस्ट लीडर म्हणून त्यांचे काय काम होतं, तर त्यांनी आदरणीय संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेणं गरजेचं होतं सर्व मंत्र्यांनी, सर्व नेत्यांनी. त्याच्यापैकी एक धनंजय मुंडे साहेब होते आणि त्यांनी घेतली नाही, त्याच्यामुळं मला त्यांची काळजी करावं असं काय वाटलं. कारण त्यांच्या पल्सची जी काय आजार झाला आहे त्यांना, त्याच्यापेक्षाही वाईट घटना आमच्या संतोष अण्णा देशमुखच्या होती. त्या घटनेच्या दुःखामध्ये सामील व्हायचं काम त्यांचं होतं किंवा भेट देऊन त्यांचं सांत्वन करायचं त्यांचं काम होतं. ते का आले नाहीत मला माहीत नाही, कारण त्यांना एवढं मोठं संरक्षण आहे, सगळं जिथं नाही तिथं जातात, ते तिथं काय जाऊ शकले नाहीत. त्यांचं काय असं, त्यांची अडचण बी असू शकते, मला माहीत नाही. त्याच्यामुळं मग मी म्हणलो आपण एकतर्फी प्रेम नको. अलीकडच्या काळात ज्या पद्धतीत खास करून बीड जिल्ह्यामध्ये गावगुंडांना आश्रय दिला तर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अशा लोकांना तिकीट द्यायला पाहिजे का? हे बघा, या प्रश्नाचं उत्तर मी देताना, मी लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर मला बीड जिल्ह्याच्या लोकांनी ज्या दिवशी निवडून देऊन सर्वोच्च पदावर बसवलं, तेव्हापासून मी प्रामाणिक, माझ्या मर्यादा सांभाळून वागायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. एखादी घटना, एखादा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना ज्यावेळेस तुम्ही पदावर असता त्यावेळेस तुम्ही खूप विचार करून बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, चाललं पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. ज्याच्याकडं कुणाकडं गावगुंड आहेत त्यांच्यासाठी हा मोठा घन प्रश्न आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ज्यावेळेस माझ्या पक्षानं विधानसभेला तिकीटे दिले, तर ते आता संदीप भैयांना रिपीट दिलं, ते आमदार होते पक्षाचे म्हणून त्यांचं ठीक आहे, पण जे नवीन सगळ्यांना दिले त्याच्यातले प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून महबूबाई होते, त्यांच्यावर कुठला गुन्हा एखादा वर्ष पक्षाच्या आंदोलन करताना काय करताना राजकीय असू शकतो, पण मी बाकी जे 2-3 आम्ही उमेदवार दिले त्यांच्यावर कुठं आणखी कुठला गुंडगिरीचा, चोरीचा, दरोड्याचा, हे 3 पर्टिक्युलरली मी पण त्याचा भाग होतो की तिकीट वाटपाचे ह्याचे. तर मला वाटतं की आम्ही सोजळ अशा आणि सन्मान्य कुटुंबातील सर्वांना उमेदवाऱ्या दिल्या आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर कुठला गुन्हा विना असं काय असं वाटत नाही. तुम्हाला असं वाटतं का गावगुंडांना आश्रय देणाऱ्या लोकांना त्यांच्याच पक्षांनी त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, त्यांनी ज्या कोणत्याही पदावरती असताना राजीनामे घेतले, कारण लोकांच्या जीवापेक्षा यांची पदं महत्त्वाची नाही? हे बघा, मी काय म्हणून लोकशाही बीड जिल्ह्यात चालू आहे का?
किती लोक राजीनामा मागत होते? मी नाही मागितलं कधी. मला एक दिवस बोलायला सांगितलं, तेवढा एक विषय सोडला अपवाद, तर मी कधी नाही मागितला. कारण कसं होतंय, की राजीनामा आपण मागितल्यानं प्रत्येकजण कोणतरी म्हणतो, भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता, एखादा आमदार असं म्हणतो की ते अजितदादाचा अधिकार आहे, अजितदादाचा एखादा म्हणतो, कुणीतरी दुसरं काहीतरी म्हणतो. मला वाटतं की एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा अधिकार पूर्णस्वी मुख्यमंत्र्याचा. 50 वेळेस मी आपल्या चॅनलसमोर बोललो. त्याच्यामुळे कसं होतं की मी आज जर काय म्हणलो की नाही, यांना तिकीट नाही दिलं पाहिजे, यांना हाकलून दिलं पाहिजे, देणार आहेत का? नाही. त्याच्यामुळे मी का बोलू ह्या विषयात? म्हणजे मला वाटतं की ज्याची त्यानं ज्याच्या त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला जी गावगुंड आहेत, ह्या गावगुंडांना असो की कुठल्या गुंडांना असो, कशा पद्धतीनं ट्रीट करायचं हे सर्वांनी ठरवलं पाहिजे. आणि प्रत्येकाने मला वाटतं की आपल्या पक्षाची इमेज, आपली इमेज आणि पब्लिकची साथ, ह्या तिन्ही गोष्टीचा विचार केला पाहिजे, त्याच्या पद्धतीने राजकारण केलं पाहिजे, असं माझं मत आहे व्यक्त. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रामधील मतदार याद्यासह इतर राज्यातील ज्या निवडणुका झाल्या त्या मतदार याद्याच्या संदर्भामध्ये संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्यानंतर आता 30 एप्रिलपर्यंत राजकीय पक्षांच्या नेत्यांना, अध्यक्षांना आणि काही सूचना देखील निवडणूक आयोगाने मागितलेल्या आहेत. याकडे तुम्ही कसं बघतात? कारण तुम्ही देखील ईव्हीएमच्या संदर्भामध्ये, सगळ्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, तुम्ही देखील त्यामध्ये हे बघा, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस काही प्रकार उघडकीस आले किंवा काही प्रकारावर उघड असे भाष्य केलं जातं, त्याच्यामध्ये व्हीएमचा पण एक मुद्दा बरेच जण घेतात. पण मी व्हीएमच्या बाबतीत, ह्या बाबतीत सर्व जर विचार करून बोलायचं झालं तर राहुल गांधी ज्यावेळेस काल अपोजिशन लीडर म्हणून काम करत असताना त्यांनी ज्यावेळेस संसदेत बोलले, त्याच्यानंतर ही जाग आलेला निवडणूक आयोगाचा कार्यक्रम. मग या सर्वोच्च पद आहे देशामध्ये निवडणूक आयोग. ह्या निवडणूक आयोगाला एकच सवाल आहे माझा, मी व्हीएमवर बोललो नाही, पण व्हीएम असेल कुठला असेल, पण एक मला जेवढं माझ्या निदर्शनास आलं, विधानसभेच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये 34 लाख वोटर महाराष्ट्रात वाढले. 34 लाख, 34 लॅक्स वोट अगर इन महाराष्ट्रात वाढतंय तर मग ते कुठून आले? पण त्याच्यानंतरचा एक प्रश्न, मी माझ्या ज्या कॉन्स्टिट्यूटमध्ये MLAच्या केज विधानसभा मतदारसंघात मी राहतो, तिथंसुद्धा मतं वाढले. म्हणजे त्या मतदार, मी काही आमच्या अधिकाऱ्यांना बोलून घेऊन सांगितलं की हे मत कोण आहे, ते नावं याचं मला उत्तर द्या. तर हे नावं वाढलेल्याच्या याद्या ज्यावेळेस आम्ही काढायलोत ना, तर त्यावेळेस आता ते कोण लोक आहे ते आयडेंटिफायसुद्धा होत नाहीत. आणि यांचं वोटिंग झालं आहे का, ही मी रायटिंगमध्ये पत्र देणार आहे की यांचं वोटिंग झालं आहे का. आणि त्याच्यानंतर मला त्याची माहिती मिळेल की किती भयान गोष्टी आहेत की 34 लाख महाराष्ट्रात वोटिंग वाढते. आणि मग तुम्हाला 34 लाख नाही, 27 लाख वोटवरच तुमचे खेळ उलटा सुलटा झाला आहे. ठीक आहे, निवडणुकीत कोण जिंकला, जितावो सिकंदर. आता सरकार आलं, त्याच्यावर बोटं मोडून काय होणार नाही, ते आम्ही बदलू शकणार नाहीत किंवा बदलणारा निर्णय नाही किंवा कोर्टाचा निर्णय नाही. बघा, आता माननीय उच्च न्यायालय असेल की सुप्रीम, जे आता सर्वोच्च न्यायालय, आपलं सर्वोच्च न्यायालयामध्ये आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच 3 वर्ष घेत नाहीत. अरे 1 दिवस एक्सटेन्शन करायचा अधिकार देशाच्या कुठल्याही माणसाला नाही आहे. तरी आज कसं काय उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयामध्ये याची काय पेंडिंग आहे? तारीख पे तारीख. मग भारतीय जनता पार्टी असेल किंवा आता महाराष्ट्रातले जे आमचे 3 पक्षाचं सरकार आहे, जे की तुमचं शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी अजितदादा गट असेल, या तिघांच्या कार्यकर्त्यांनी या आमदारांच्या मागं का राहिलं पाहिजे, हा सुद्धा महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने विचार करण्याची गरज आहे. कारण तुम्ही फक्त आमदारकी निवडून येण्यासाठीच सगळ्या जनतेचा, सर्व कार्यकर्त्यांचा वापर करताय. त्यांच्या निवडणुकाच 3 वर्ष तुम्ही घेत नाहीत आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश म्हणताय. सुप्रीम कोर्टाला बरेच स्टेटमेंट केले झाले की आता आपण ही झालं की करू. मग तुम्हाला आणखी सुद्धा अस्थिर वातावरण वाटतंय. महाराष्ट्रातली जनता तुमच्यासोबत आहे असं तुम्हाला वाटत नाही आहे, म्हणूनच या निवडणुकीला तुम्ही एकतर प्रेझेंट करत नसाल. आणि कोर्टात मी तर म्हणेल की मला करता येतं का नाही मला माहीत नाही, पण मी लवकरात लवकर कायदे तज्ज्ञांचा विचार करणार आहे. या 4-8 दिवसात मला जिथे वेळ आहे तेवढ्याच वेळात, आणि एक याचिका दाखल करणार आहे की सुप्रीम कोर्ट कशामुळे उशीर करतोय आणि का तारीख घेत नाही, का हिअरिंग घेत नाही. एखाद्यानं जर माहिती नाही दिली तर त्याच्यावर काय ॲक्शन घ्यायची तर अधिकार कोर्टाला, आणि कोर्टाने घेऊन माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला एकदा. आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नाहीत याचा अर्थ काय होतो? तुमचं काहीही नाही आहे आलबेल. कारण स्थानिक स्वराज्य संस्था नसल्यामुळे अधिकारशाही वाढली, गुंडगिरी ही जी प्रवृत्तीची, सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही आहे. सत्ता पंचायत राज आपल्या देशात लागू आहे, पंचायत राजच्या निवडणुकाच नाहीत. तुम्हाला कुठली स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका नाही, नगरपंचायत नाही, नगरपंचायत नाही, जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, ह्या जर निवडणुका नाही तर छोट्या छोट्या लोकप्रतिनिधींना काम करायला संधी कुठे आहे? मग आमदार टू डायरेक्ट CMच.
असाच जर असेल तर गावातला काही नगरपंचायत सुद्धा काही शहरातल्या नाहीत, एवढ्या मोठ्या ग्रामपंचायत तरी अस्तित्वात, नगरपंचायतच्या बॉडीच नाही आहे. ही किती मोठी म्हणजे लाजिरवाणी घटना आहे. आणि 3 वर्ष झालं कंप्लीट, आज 22 मार्चला 3 वर्ष झालं ते रिक्त पद आहेत. येणाऱ्या 22 मार्चला होत आहेत, 21 मार्चला कार्यकाळ संपतो, 20 मार्चला ते तिथून 3 वर्ष होत आहे त्याला. 3 वर्षापासून लोकल बॉडी नाही, म्हणजे ही वाईट गोष्ट आहे. त्याच्यामुळं या गोष्टी निवडणूक आयोगाला सुद्धा उशिरा जाग आली. राजीव गांधींनी ज्यावेळेस संसदेमध्ये मुद्दा उपस्थित केला त्याच्यानंतर त्यांना जाग आली असं माझं होतं. खूप खूप धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.